नमस्कार. ओम नमो रामा. ओम. सगळ्यांनी ही एनर्जी फील करा आणि म्हणा ओम नमो रामा. ओम. पुन्हा एनर्जी फील करा आणि म्हणा ओम नमो रामा. ओम. पुन्हा एनर्जी फील करा रामाची. ओम नमो रामा. ओम. पुन्हा रामाची एनर्जी फील करा. ओम नमो रामा. ओम. मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड, सर्ग 17. वानराची उत्पत्ती. वानराची उत्पत्ती इथे लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की हे सगळं विधिलिखितच होतं. वानरांची उत्पत्ती झाली आणि मी इथे वाचत आहे की कोणते कोणते वानर ह्या कार्याकरता, हे रामायण घडण्याकरता उत्पन्न झाले. विष्णू महात्मा दशरथाचा पुत्र होण्याकरता गेले तेव्हा भगवान ब्रह्मदेव सर्व देवतांना म्हणाले, देवांनो, भगवान विष्णू वीर, सत्यप्रतिज्ञ आणि आम्हा सर्वांच्या हिताची इच्छा करणारे आहे. त्यांच्या मदतीकरता तुम्ही अशा पुत्राची उत्पत्ती करा की जे बलवान, मनाप्रमाणे रूप धारण करू शकणारे, माया जाणणारे, शूर, वायूप्रमाणे वेग असणारे, नीतिज्ञ, बुद्धिमान, विष्णूप्रमाणे पराक्रमी, पराभव न पावणारे, उपायांचे ज्ञान असलेले, दिव्य शरीर धारण करणारे आणि अमृतपान करणाऱ्या देवाप्रमाणे पूर्ण अस्त्रविद्या जाणणारे असतील. इथं रामायण घडण्यासाठी किंवा रावणाचा वध करण्याकरिता कशा प्रकारच्या वानराची उत्पत्ती होईल हे सांगितलेलं आहे. तुम्ही मुख्य अप्सरा, गंधर्व, स्त्रिया, यक्षकन्या, नागकन्या, ऋषी स्त्रिया, विद्याधर स्त्रिया आणि वानरी ह्यांच्या गर्भातून तुमच्या सारख्याच पराक्रमी पुत्रांची वानर रूपात उत्पत्ती करा. म्हणजे हे विधिलिखितच होतं. मी पूर्वीच वृक्षराज जांबवान यांची उत्पत्ती केली आहे. एकदा मी जांभई देत असताना तो माझ्या मुखातून उत्पन्न झाला. जांबवंत जे आहे ते मुखातून उत्पन्न झालेले आहे. किती चमत्कार आहे ना. भगवान ब्रह्मदेवाचे ते म्हणणे ऐकून देवांनी त्यांच्या आज्ञेचा स्वीकार केला आणि त्यांनी वानर रूप असलेले पुत्र उत्पन्न केले. हे ब्रह्मदेवांनी वानर रूप असलेले अनेक पुत्र उत्पन्न केले, ज्यामुळे विनाश होऊ शकेल, जो ह्या पृथ्वीवर विनाश करीत होता त्यांचा.
महात्मे, ऋषी, सिद्ध, विद्याधर नाग आणि चारण ह्यांनी सुद्धा वनचर प्राण्याचे रूप असलेले वीर पुत्र उत्पन्न केले. देवराज इंद्राने वालीला पुत्र रूपाने उत्पन्न केले. म्हणजे वाली जो आहे किंवा बाली तो इंद्राचा पुत्र होता. वाली महेंद्र पर्वताप्रमाणे विशालकाय व बलवान होता. सूर्याने सुग्रीवला जन्म दिला. इथे लिहिलं आहे की सुग्रीव जो आहे तो सूर्यपुत्र आहे. बृहस्पतीने तार नावाच्या महाकपीला जन्म दिला. बृहस्पती जे आहे त्यांनी महाकपीला जन्म दिला, ज्यांचे नाव तार होते. तार सर्व वानर प्रमुखामध्ये श्रेष्ठ आणि बुद्धिमान होता. बृहस्पती पुत्र आहे तर गुरुचं ज्ञान असेलच त्याला, त्यामुळे तो श्रेष्ठ आणि बुद्धिमान होईलच. तेजस्वी वानर गंधमादन हा कुबेराचा पुत्र होता. इथे त्यांनी समृद्धीसाठीही पण कुबेर पुत्राला निर्माण केलं. विश्वकर्म्यांनी नल नावाच्या महाकपीला जन्म दिला. इथे विश्वकर्मानी नल म्हणजे ज्यांनी सेतू बांधला होता त्यांना जन्म दिला. अग्निप्रमाणे तेजस्वी असलेला श्रीमान नील हा अग्निदेवाचा पुत्र होता. पहा, आता हा अग्निदेवाचा पुत्र होता. म्हणजे ज्यावेळेस सेतू बांधण्याकरता सगळे काम आवश्यक होते त्यावेळेस हे सगळे कामात आले. हा पराक्रमी वानर तेज, यश आणि पराक्रमामध्ये सर्वश्रेष्ठ होता. रूप वैभव संपन्न व सुंदर अश्विनी कुमारांनी स्वतः मैंद आणि द्विविध ह्या पुत्रांना जन्म दिला. अश्विनी कुमार जे होते ते आयुर्वेद जाणारे होते. म्हणजे युद्धामध्ये जेव्हा वानर जखमी झाले त्यावेळी अश्विनी कुमारांनी जे पुत्र होते मैंद आणि द्विविध ह्यांनी त्यांचे रक्षण केले, त्यांच्या जखमा भरल्या. वरुणाने सुषेण नावाच्या पुत्राला उत्पन्न केले आणि पर्जन्याने महाबलवान शरभाला जन्म दिला. श्रीमान हनुमान नावाचा वानर वायूचा औरस पुत्र होता. त्याचे शरीर वज्राप्रमाणे मजबूत होते व त्याचा वेग विणता पुत्र गरुडाप्रमाणे होता. गरुड जो पक्षी आहे तो किती पराक्रमी आहे आणि किती तेजस्वी आहे हे आपल्याला माहीतच आहे. प्रत्येक वानराला त्याची जी दीक्षा आहे ती दिलेली आहे. सर्व वानर प्रमुखामध्ये तो बुद्धिमान आणि बलवान होता. अशी कित्येक हजारो वानराची उत्पत्ती झाली. ते सर्व दशग्रीव रावणाचा वध करण्याकरता तयार झाले होते. सगळं विधिलिखितच आहे नाही का. ह्या वीरांच्या बळाला काही सीमा नव्हती. खूप वीर होते हे सगळेजण. ते पराक्रमी असून इच्छेप्रमाणे रूप धारण करू शकत होते. ते हत्ती आणि पर्वताप्रमाणे महाकाय व महाबलवान होते. वृक्ष, वानर आणि गोलांगुल जातीचे वीर लवकरच उत्पन्न झाले. ज्या देवाचे जसे रूप, वेश आणि पराक्रम होता त्याचे तसेच निरनिराळे पुत्र उत्पन्न झाले. चमत्कारच आहे नाही का. गोलांगुल जातीत जे उत्पन्न झाले त्यांचा पराक्रम देवापेक्षा थोडा जास्तच होता. काही वानर वृक्षमातापासून तर काही किन्नरीपासून उत्पन्न झाले. देव, महर्षी, गंधर्व, गरुड, यशस्वी, यक्ष, नाग, किंपुरुष, सिद्ध, विद्याधर आणि उरग ह्यांनी मोठ्या हर्षाने हजारो पुत्रांना जन्म दिला. चारणांनी फारच विशाळकाय वनचर वानरांना जन्म दिला. मुख्य अप्सरा, विद्याधारी, नागकन्या, गंधर्व स्त्रिया
ह्यांच्या पोटीसुद्धा इच्छेप्रमाणे रूप आणि शक्ती धारण करणारे व इच्छेप्रमाणे संचार करण्याला समर्थ असलेले वानरपुत्र उत्पन्न झाले. ते सामर्थ्य आणि पराक्रमात वाघ सिंहासारखे होते, अगदी बलशाली होते. ते सर्व मोठाल्या शिळा आणि पर्वतांना लढणारे होते. नखे आणि दात हीच त्यांची सर्वांची शस्त्रे होती. ते सर्व संपूर्ण अस्त्रविद्या जाणणारे होते. ते मोठे मोठे पर्वत हलवू शकत होते आणि स्थिर वृक्ष मोडू शकत होते. आपल्या वेगाने ते नदीपती समुद्र क्षुब्ध करू शकत होते. ते पायांनी जमीन विदीर्ण करू शकत होते आणि महासागर उल्लंघून जाऊ शकत होते. किती शक्तिशाली होते ना. आकाशात उंच उडून ते मेघ पकडू शकत होते. जंगलात वेगाने फिरणाऱ्या माजलेल्या हत्तीसुद्धा ते पकडू शकत होते. हत्तीला किती शक्ती राहते, त्यांना ते पकडू शकत होते ते वानर. गर्जना करून आकाशात उडणारे पक्षी ते खालू पाडत असत. असे बलवान आणि इच्छेनुरूप रूप धारण करू शकणारे कोट्यावधी महाकाय वानर उत्पन्न झाले. ते प्रमुख वानर युथाचे युथपती होते. त्या युथपतीने सुद्धा युथपतीपेक्षा श्रेष्ठ वानर उत्पन्न केले. त्यातील हजारो वानर युथपती वृक्षवान पर्वतावर राहू लागले. काही निरनिराळ्या पर्वतावर तर काही अरण्यात राहू लागले. सूर्यपुत्र सुग्रीव आणि इंद्रपुत्र बाली हे 2 भाऊ होते. सर्व वानर युथपती ह्या 2 भावाच्या सेवेत राहत असत. काही युथपती नल, नील, हनुमान ह्या प्रमुख वानराच्या सेवेत असत. तेही सर्व गरुडाप्रमाणे बलवान आणि युद्धविशारद होते. ते फिरत असताना वाघ, सिंह आणि मोठे नाग त्यांच्या पायाखाली चिरडले जात असत. महाबाहू बाली अत्यंत बलवान आणि विशेष पराक्रमी होता. तो आपल्या बाहुबलाने वृक्ष, गोलांगुल आणि वानर ह्यांचे रक्षण करीत होता. त्या वानराची शरीरे आणि लक्षणे निरनिराळ्या प्रकारची होती. त्या शूरांनी पर्वत, अरण्ये आणि समुद्र यासह सर्व पृथ्वी व्यापून टाकली. ते वानर युथपती मेघसमूह किंवा पर्वत शिखराप्रमाणे विशालकाय होते. ते महाबलवान होते. भगवान रामचंद्राच्या साहाय्याकरता प्रकट झालेल्या त्या वानरांनी सर्व भूमी भरून गेली.